सर्वात प्रथम आपल्या डेस्कटॉपवर जो काही टॅलीचा आयकॉन असेल त्याला आपण काय करतो, डबल क्लिक करतो. मग त्याला तुमचं जे काही असेल टॅली सॉफ्टवेअर हे ओपन होत असते. आणि असं जर तुम्हाला सिरियल की विचारत असेल, कारण हे एज्युकेशनल मोड आहे, तर त्यामुळे आपण एस्केप की वापरायची दोनदा. मग आपली जो टॅली आहे ते ओपन होऊन जाईल तुमच्या स्क्रीनवर. ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एखादी कंपनीमध्ये काम करायचं असेल तर कंपनी ओपन करणं आवश्यक आहे. ही ऑलरेडी एक कंपनी तयार आहे, तर या कंपनीला आपण पहिले डिलीट करून टाकू. कशी करणार, कंपनी इन्फोमध्ये यायचं आहे आणि याच्या अल्टर म्हणायचं आहे. अल्टरला क्लिक करायचं आहे, इंटर करायचं, अल्टर, नंतर अल्टर डिलीट, अल्टरचं बटन दाबून धरायचं आणि डी नावाचं बटन प्रेस करायचं आणि वाय प्रेस करायचं किंवा इंटर बटन. तुमची ती कंपनी आहे ती तुमच्या टॅली सॉफ्टवेअरमधून डिलीट होण्यास सुरुवात होऊन जाईल आणि काही क्षणातच जो टॅली आहे ती डिलीटसुद्धा होऊन जाईल. पाहून घ्या, या ठिकाणी टॅली नावाचं सॉफ्टवेअर होतं, सॉरी कंपनी होती ती डिलीट झालेली आहे. यस, हां ठीक आहे. तरी आपण डबल एकदा ओपन करू टॅली. हां यस, मला लक्षात आहे, तरी हरकत नाही. आपण सर्वात प्रथम कंपनी क्रिएट करू. कंपनी क्रिएट करण्यासाठी ठिकाणी स्टोअर आहे किंवा तुमच्या कंपनीचा डाटा ज्या ठिकाणी स्टोअर आहे त्याचा पाथ जो असेल हे तुमचं डिरेक्टरी दाखवते. जसं की त्या ठिकाणी C:/टॅली डाटा, म्हणजे तुमचा जो काही डाटा आहे टॅलीचा तो सी ड्राईव्हच्या टॅली नावाचा फोल्डर आणि त्याच्या अंतर्गत असणारा जो फोल्डर आहे तो डाटा असेल. त्यामध्ये तुमची कंपनी असतात, जेवढ्या काही कंपनी असेल त्या सगळ्या या डाटामध्ये सापडतील. आपली कंपनीचा जो डाटा आहे तो कंपनीच्या नावाने न सेव्ह होता तो नंबरने होत असते. जशी एखादी कंपनी असेल 10,000, 10,000, 10,001, 10,002 अशा पद्धतीनं कंपनीचा डाटा सेव्ह होत असेल. तर आपल्याला CA कडे नेण्यासाठी आपल्या कंपनीचा डाटा याच प्रोसेसने जावं लागते. C:/टॅली डेटा, त्यामध्ये ज्या नंबरची आपली कंपनी असेल तो आपण घेऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे CA कडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीनं C:/टॅली डाटा यामध्ये जाऊन तुमचा डाटा पेस्ट करावा लागत असते. नंतर सेकंड ऑप्शन आहे नेम. या ठिकाणी पाहून घ्या, नेममध्ये आपण कंपनीचं नाव टाकावं असतं. जसं या ठिकाणी लिहिलं आपण JANATA जनता हे कला वाणिज्य MA महाविद्यालय मलकापूर. ठीक आहे, टाकला आपण इंटर. मेलिंग ॲड्रेस, आपला जो काही ॲड्रेस असेल कंपनीचा ज्याच्या साईन पत्रव्यवहार होतात तो ॲड्रेस या ठिकाणी लिहित असतो आपण. नियर ऑफ BUS स्टँड बुलढाणा रोड मलकापूर, BULDANA बुलढाणा ROA रोड MAL मलकापूर. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट बुलढाणा वगैरे DIST लिस्ट BULDANA बुलढाणा. ठीक आहे, इंटर. आपलं जे काही स्टॅच्युटरी कंप्लायन्स फॉर आहे ते काय असेल आपलं इंडिया, काय आपण भारतामध्ये राहतो म्हणून आपलं इंडिया त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर स्टेट आपलं महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्रसुद्धा टाईप करायचं. हे तुम्हाला जनरली BCom सेकंड इयरमध्ये टॅली नावाचं एक म्हणजे तुमचं एक पूर्ण सिलेबसच आहे. त्या सिलेबसमध्ये पूर्ण जेव्हा प्रॅक्टिकल घेतो त्या ठिकाणी हे आवश्यक पडेल. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न असते की एखादी कंपनी क्रिएट करून दाखवा, तर ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला लागत असते. पिनकोड म्हणजे आपला जो काही पोस्टल ॲड्रेस असेल तो 443101. ठीक आहे, टेलिफोन नंबर, आपला जो काही टेलिफोन नंबर असेल तो या ठिकाणी आपण जनरली टाकत असतो. ईमेल ॲड्रेस, आपला ईमेल ॲड्रेस आपला म्हणजे आपल्या कंपनीचा. अशा पद्धतीने आपण ती माहिती भरायची. नंतर आपली करन्सी सिम्बॉल जो आपला तो कोणता आहे, रुपीज आहे, त्यामुळे आपण रुपीज ठेवायचं आहे. हां, या ठिकाणी अति महत्त्वाचं आहे मेंटेन अकाउंट विथ इन्व्हेंटरी किंवा अकाउंट ओनली. अकाउंट ओनली हे जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये फक्त वस्तू खरेदी करतो, म्हणजे 10,000 रुपयाची वस्तू खरेदी केल्या 12,000च्या विकल्या अशाच प्रकारची नोंद करायची असेल तर अकाउंट ओनली. परंतु आपण कोणत्या वस्तू घेतल्या, किती नग संख्या घेतल्या असेल
किंवा आपल्या कंपनीमध्ये किती स्टॉक आहे हे पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी हा ऑप्शन निवडत असतो. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो, अकाउंट ओनली आणि अकाउंट विथ इन्व्हेंटरीमध्ये फरक काय. नंतर फायनान्शियल इयर फॉर्म म्हणजे फायनान्शियल इयर फॉर्म म्हणजे आपलं फायनान्शियल वर्ष केव्हापासून सुरू झालेलं आहे. तर आपलं जनरली 1 एप्रिल पासूनच सुरू होत असते, म्हणून 1 एप्रिल 2006 लिहिलेलं बाय डिफॉल्ट. आपलं ॲक्च्युअल जे कंपनीमध्ये काम करू त्या ठिकाणी जी डेट असेल ती टाकायची. बुक्स बिगिनिंग फॉर्म, या ठिकाणी एक बुक्स बिगिनिंग फॉर्म म्हणजेच काय की आपली कंपनीने लेखांकन म्हणजे अकाउंटिंग केव्हापासून सुरू केलं आहे. जर आपली फर्स्ट टाइम मध्ये कंपनी स्टार्ट होत असेल, जसे की कोणी दिवाळीला करते, कोणी दसऱ्याला करते, कोणी केव्हा करते, कोणी समजा गुढीपाडव्याला करत असेल, तर तेव्हा तीच तारीख असेल, पण ते फक्त एका वर्षासाठी. पण त्यानंतर जी तारीख असेल ती कोणती असेल, 1 एप्रिल असेल. फक्त पहिल्याच वर्षी काय असेल, बुक बिगिनिंग फॉर्म आपण ओपनिंग तारीख असेल, बाकी नंतर वेळेस सेम असेल. नंतर या ठिकाणी टॅलीचा पासवर्ड, टॅली आपली कंपनी आहे त्यामधील डाटा चोरी जाऊ नये यासाठी आपण या ठिकाणी पासवर्ड देत असतो. या ठिकाणी सुद्धा आपल्या व्हाउचरप्रमाणे परचेस सेल आपल्याला जसे लागेल तशा प्रकारचे या ठिकाणी आपण पासवर्ड देऊ शकतो. बेस करन्सी सिम्बॉल, आपला जो करन्सी बेस सिम्बॉल आहे तो रुपीज आहे म्हणून आर एस करतो. त्याचं पूर्ण नाव जे आहे ते इंडियन रुपीज आहे. नंतर नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस, आपण केव्हाही डेसिमल प्लेसेस जे आहे तर ते पॉईंट दशांशमध्ये 2पर्यंत नेतो. जसे की 10 रुपये 50 पैसे, 100 रुपये 50 पैसे वगैरे मध्ये नेत असतो. म्हणून टू इज सिम्बॉल सफिक्स टू अमाऊंट नोट ठेवतो आपण. सिम्बॉल फॉर डेसिमल पोर्शन, या ठिकाणी आपण डेसिमल नंतर जे पोर्शन आहे फुल स्टॉप नंतर जे काही आपण अमाऊंट लिहितो ती कशामध्ये असते, पैशामध्ये असतं, म्हणून या ठिकाणी आपण पैसा लिहितो. नंतर शो अमाऊंट इन मिलियन, आपली अमाऊंट ही खूप जास्त असेल म्हणजे मिलियन्समध्ये असेल, खूप उत्पन्न असेल, आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये बसत नसेल अशी संख्या असेल तर आपण या ठिकाणी यस लिहितो. कारण की एक मिलियन म्हटल्यानंतर तुम्हाला तेवढे झिरो द्यावं लागतील. पण त्या ठिकाणी जर 1 मिलियनचा व्यवहार झाला असेल त्या ठिकाणी 1 लिहिला तरी 1 मिलियन होऊन जाते. म्हणून या ठिकाणी ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्या यस लिहितात, ज्यांची कंपनीचं उत्पन्न कमी आहे ते नो लिहितात. आपण जनरली नोच लिहू. पुट अ स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल, म्हणजे तुमचं जे काही स्पेस आहे अमाऊंट आणि सिम्बॉल, जसे की तुमची 10,000 रुपये आहे, 10,000 रुपयाच्या पुढे आपण जो सिम्बॉल लिहितो र सारखा असते आणि 2 रेषा असतात आपला जो रुपयाचा सिम्बॉल, तर त्यामध्ये स्पेस ठेवायचा का आपण जनरली ठेवत असतो म्हणून यस लिहितो, ती आपली इच्छा. नंतर डेसिमल प्लेस फॉर प्रिंटिंग अमाऊंट इन वर्ड्स, म्हणजे आपण अक्षरामध्ये जी अमाऊंट लिहितो तर त्याचं अक्षरामध्ये डेसिमल प्लेसेस कुठपर्यंत ते अंकात लिहायचं आहे. 10 रुपये 50 पैसे म्हणजे 50 पैशापर्यंत लिहायचं आहे. आपण 10 रुपये 100 किंवा नंतर पॉईंटनुसार लिहित नसतो. तर या ठिकाणी 2च लिहायचं. इंटर केल्यानंतर आपली कंपनी क्रिएट होईल. पाहून घ्या या ठिकाणी जी स्क्रीन आहे ही सर्व माहिती आपली कंपनी क्रिएशनच्या वेळेस येत असते. व्हर्जनप्रमाणे थोडाफार चेंजेस यामध्ये असते, बाकी जनरली 99% सारखंच असतं. इंटर करू आपण. यस इंटर, तुमची कंपनी क्रिएट झाली. पाहून घ्यायचं जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर, नो व्हाउचर. आता यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हाउचर इंटर नाही आहे. हां, या ठिकाणी आपण अकाउंट इन्व्हेंटरी आलेला आहे, बरोबर आहे. अकाउंट इन्फो आणि इन्व्हेंटरी इन्फो. जर हे फक्त आपल्याला अकाउंट ओनली ठेवायचं असेल तर पुन्हा या काय कंपनी इन्फोमध्ये यायचं. या ठिकाणी F3 आहे आणि त्याच्या खाली एक रेषा आहे, म्हणजे काय अल्टर F3. कंपनी इन्फो, कंपनीमध्ये जी काही माहिती भरलेली आहे आपण त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर त्या ठिकाणी अल्टर F3 वापरतो. आपण पाहून घेऊ पहिले. नंतर पिरियड अल्टर प्लस F2 जो आहे उजव्या साईडला दिसतो तुम्हाला उभा कॉलम जो आहे यामध्ये F2 आणि त्याला अंडरलाईन आहे म्हणजे अल्टर F2 म्हणजे पिरियड. म्हणजे आपण एखादं व्यवहार करताना एक आर्थिक वर्ष पूर्ण मोठं असेल पण आपल्याला पहिल्या 3 महिन्यात किंवा नंतरच्या 2 महिन्यात अशा प्रकारचा आपल्याला पिरियड डिसाईड करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण अल्टर प्लस F2 प्रेस करतो आणि पिरियड सिलेक्ट करत असतो. F2 म्हणजे काय, आपण व्हाउचर एंट्री करतो, आज केली असेल, दुसऱ्या दिवशी करायची असेल किंवा नंतरच्या तारखेला करायची असेल तर या ठिकाणी आपण काय करतो F2 करतो, म्हणजे डेट चेंजसाठी. या ठिकाणी काय शर्ट कंपनी म्हणजे काय, कंपनी बंद करणे. ज्या कंपनीमध्ये आपण काम करत आहोत त्या कंपनीला जर बंद करायचं असेल तर काय F1 अल्टर प्लस F1. पाहून घ्या करून घेऊ. ठीक आहे, झाली बंद कंपनी. आपल्याला पुन्हा सिलेक्ट करायची, इथं ऑप्शन आलेलं आहे सिलेक्ट कंपनी. आपली ही तीच कंपनी आहे, एकच कंपनी असल्यामुळे काही अडचण नाही.
नंतर सिलेक्ट कंपनी. आता या ठिकाणी असताना सुद्धा दुसरी एखादी कंपनी ओपन करायची असेल, म्हणजे या ठिकाणी असताना सुद्धा आपल्याला दुसरी पुन्हा एखादी कंपनी ओपन करायची आहे, पण त्यासाठी तुमच्या डेस्कटॉपमध्ये टॅली सॉफ्टवेअरमध्ये दुसरी कंपनी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी नसल्यामुळे ओपन होणारच नाही. ठीक आहे, आपण यामध्ये चेंजेस करू. यामध्ये अकाउंट ओनली घेऊ आपण, याला क्लिक करू. नंतर या ठिकाणी पहा अल्टर कंपनी आहे, अल्टरला इंटर करायचं. अल्टर केल्यानंतर या ठिकाणी आपण माहिती चेंज करू शकतो. पाहून घ्यायचं, इंटर 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 आणि इथं अकाउंट विथ इन्व्हेंटरी आहे ना, तिथं वरती यायचं आणि इंटर की प्रेस करायची. अकाउंट ओनली होते, पाहून घ्या. इंटर 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 एस्केप. आता एस्केप की वापरायची, एस्केप. पाहून घ्या या ठिकाणी अकाउंट विथ इन्व्हेंटरी हा ऑप्शन निघून गेलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिले बेसिक नॉलेज म्हणजे कंपनी क्रिएशन. म्हणजे तुम्हाला असा सुद्धा प्रश्न तुम्हाला असू शकते की कंपनी क्रिएट कसं करायची, तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करावं लागेल. त्यानंतर आपल्याला अकाउंटिंग एंट्री करायची असेल तर त्यासाठी सर्वात पहिले तुमच्या कंपनीमध्ये जे काही तुमचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काय लागेल, तुम्हाला संबंधित लेजर क्रिएट असणं आवश्यक आहे. तर आपण लेजर कशी क्रिएट करायचं ते पाहून घेऊ. या ठिकाणी अकाउंट इन्फो आहे, याला एंटर करायचं. नंतर खाली लेजर आहे, लेजर आणि ग्रुप. लेजर पाहून इंटर. यामध्ये किती आहेत आपण पाहून घेऊ डिस्प्लेमध्ये. बाय डिफॉल्ट जे टॅली आहे त्याने तुम्हाला 34 ग्रुप दिलेले आहेत आणि या स्टेजमधून तुम्हाला बाहेर असेल तर काय राहील, एस्केप की. एस्केप आपला आपण उडावत सध्या गेट ऑफ टॅली. म्हणजे तुम्हाला टॅलीमधून एक एक स्टेप बाहेर यायचं असेल तर एस्केप की वापरायची. एस्केप 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 आणि त्यामध्ये आत जाण्यासाठी तुम्हाला त्यासमोर जो काही ऑप्शन असेल त्याला क्लिक करायचं आणि इंटर म्हणायचं. या ठिकाणी जसे आपल्याला व्यवहार करण्यासाठी त्यांची नावं असणं आवश्यक आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वात प्रथम काय करत असतो, लेजर क्रिएट. आणि ते कशा असतात, गेट ऑफ टॅलीमध्ये अकाउंट इन्फो आणि त्याच्या अंतर्गतच तुम्हाला लेजर क्रिएट करता येतील. ठीक आहे, इंटर करू आपण अकाउंट इन्फोमध्ये. गेट ऑफ टॅली नंतर अकाउंट इन्फो, इंटर. त्यामध्ये लेजर्स, इंटर आणि क्रिएट. आता जनरली आपण आपली कंपनी असेल तर एखाद्या बँकेत अकाउंट ओपन करतो. ज्या ज्या व्यक्तींशी व्यवहार करतो, जसे आपण वस्तू परचेस करतो, कोणाला सेल करतो, काही स्टेशनरी खरेदी करतो, बरोबर आहे, इलेक्ट्रिसिटी पेड करतो, हे काय सर्व खाते आहेत. या सर्वांचे खाते तुम्हाला बनवणं आवश्यक आहे. आपण सर्वात पहिले एखाद्या बँकेचं अकाउंट बनवू. जसे आता SBI अकाउंट, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट, ACCOUN अकाउंट. आणि याला लेजर जे आहे, अंडर ग्रुप जो आहे तो घेणं आवश्यक आहे. SBI बँक आहे, आपलं कशा प्रकारचं खातं आहे त्यावर डिपेंड आहे. जनरली आपण सेव्हिंग खातं असेल तर आपण बँक अकाउंट चूज करतो. इथं पाहून वरती बँक आहे, किंवा बी जरी टाईप केलं तरी बँक येऊन जाते. इंटर. इफेक्टिव्ह डेट फॉर रिकन्सिलेशन, एज्युकेशनल मोड आहे त्यामुळे या ठिकाणी डेट चेंज करूनही आपण. पण ॲक्च्युअल जर आपली कंपनी असेल, लायसन कॉपी असेल, तर या ठिकाणी आपण काय करतो, 1 एप्रिल 2022 लिहिलं असतं आपण या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी आपण बँकेची डिटेल लिहिणार, जो काही आपला बँकेचा अकाउंट नंबर तो लिहिणार. नंतर ॲड्रेस, जो काही बँकेचा आपला ॲड्रेस असेल, जसे की नियर ऑफ हनुमाननगर, मलकापूर. ठीक आहे, इंटर. आपलं महाराष्ट्र आहे म्हणून M टाईप केल्यानंतर Mचे डायरेक्ट होऊन जातील, पाहून घ्यायचं. मग महाराष्ट्राला क्लिक करायचं, इंटर. अशा पद्धतीने लेजर तुम्हाला क्रिएट करणं आहे. 443101 इंटर. ओपनिंग बॅलन्स, आपलं बँकेमध्ये खातं असते आणि बँकेमध्ये खातं असते तर असं नाही होत, कंपनीचं खातं आहे तर ते झिरो होऊन जाईल. मागच्या वर्षी काही काही बँकेमध्ये बॅलन्स शिल्लक असतेच, तर ती अमाऊंट मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये जे दिसते तुम्हाला, मागच्या वर्षीचं क्लोजिंग चालू वर्षाचं ओपनिंग असते, मागच्या वर्षीचं क्लोजिंग चालू वर्षाचं ओपनिंग असते, ते इथं तुम्हाला लिहायचं असते. विथड्रॉ आपण मागच्या वर्षी आपल्या बँकेत 2 लाख रुपये होते, इंटर. यस, ठीक आहे. त्यासोबतच कंपनीचा मालक कंपनी ओपनिंगच्या वेळेस जी काही अमाऊंट व्यवसायामध्ये आणत असतो त्याला आपण काय म्हणतो, भांडवल किंवा कॅपिटल, त्यालाच कॅपिटल म्हणतो. तर कॅपिटल अकाउंट सुद्धा या ठिकाणी बनवतो आपण. ठीक आहे, फक्त ज्या व्यक्तीचं नाव अनेक व्यक्ती असेल तर XYZ कॅपिटल,
जो काही नाव असेल त्याचं कॅपिटल लिहित असतो, पण आपल्याकडे कोणतंच खातं नसल्यामुळे आपण जनरली फक्त ट्रायल घेत आहोत, तर त्या ठिकाणी कॅपिटल एक्स वाय झेड कॅपिटल लिहून टाकू. एक्स वाय झेड कॅपिटल अकाउंट आणि याला अंडर ग्रुप जो असेल तो कोणता असेल कॅपिटल. आणि व्यक्तीचं खातं असेल, व्यक्ती आहे ते व्यक्तीचं खातं लिहायचं, त्याचा ॲड्रेस लिहायचा, सर्व माहिती लिहायची, महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र लिहायचा, पूर्ण डिटेल आपण भरायची असते. ठीक आहे. आणि पिन कोड जो असेल त्याचं काही कंपनी मला काही मागच्या वर्षी सुद्धा त्याचं काही देणं बाकी असते, कारण की कोणतीही कंपनी आपल्या मालकाचं 100% अमाऊंट पेड करत नाही, त्यामुळं त्याचं सुद्धा काही काही बाकी असेल मागच्या वर्षीचं ते लिहून टाकू आपण. ठीक आहे. नंतर आपण आपल्या व्यवसायामध्ये टेलिफोन खर्च करतो, TLEPHON टेलिफोन बिल, BILL बिल अकाउंट A/C. आता एक लक्ष द्या, या ठिकाणी टेलिफोन बिल हे कोणत्या प्रकारचं खर्च आहे. आपल्याकडे 3 स्टेटमेंट असतात, एक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. यापैकी ट्रेडिंग अकाउंटमध्ये जे काही खर्च असतील, उत्पन्न असतील, ते कसे असतात, डायरेक्ट इन्कम असो किंवा डायरेक्ट एक्सपेन्स असो. आणि टेलिफोन खर्च हे कुठं असतात, कार्यालयामध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जेवढे काही पद असतात ते कसे असतात, इनडायरेक्ट इन्कम असो किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स असो. म्हणून इथं टेलिफोन खर्च हा कुठं आहे, कोणता आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आय लिहायचा आपण, आय टाईप करायचं फक्त, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. नंतर रेंट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी बिल, हे सुद्धा कुठं असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. नंतर वेजेस, WAG वेजेस अकाउंट, वेजेस कुठं असते, हे आपलं असते ट्रेडिंग अकाउंटमध्ये, म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस डी टाईप करा फक्त, डायरेक्ट एक्सपेन्सेस इंटर. म्हणजे आपण लेजर क्रिएट करण्यासाठी कुठं आलो, एक्स बाहेर येऊन आपण लेजर क्रिएट करण्यासाठी आपण गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंट इन्फो आहे या ठिकाणी, याला इंटर केलं आपण, त्यामध्ये लेजर्स आहे त्याला इंटर केलं आणि त्यामध्ये क्रिएट म्हटलं, या ठिकाणी आपण लेजर क्रिएट केलेले आहेत. आता काही व्यक्तींची सुद्धा आपण टाकू, जसे की अजय अकाउंट, अजय अँड कंपनी, अजय अँड कंपनी, अजय अँड कंपनी. ठीक आहे. अजय अँड कंपनीला आपण वस्तू विकल्या असेल, आपण ज्या व्यक्तीला वस्तू विकतो तो कोण असतो, ज्याला वस्तू विकतो त्याला, कारण आपण वस्तू विकलेल्या आहेत, विकलेल्या असेल तर समोरचा काय असते, डेबिटर असते, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण तो सन्ड्री डेबिटर, यस टाईप करायचा आणि त्याला जो हेड आहे सन्ड्री डेबिटर लिहायचं. कारण मेंटेन बॅलन्स, बिल बाय बिल हे जे आहे, म्हणजे जेव्हा आपण पेमेंट करतो, आता या व्यक्तीला सेल करत आहे आपण, ठीक आहे. आता जेव्हा तो व्यक्ती आपल्याला पेमेंट करेल, अनेक वेळेस आपण त्याला सेल केलेलं असते, तर तो कोणत्या बिलच्या अगेन्स्टमध्ये पेमेंट करत आहे हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं असेल तर येस लिहितो, अदरवाईज आपण जनरली नो लिहितो. त्याचा ॲड्रेस, व्यक्ती आहे त्याला ॲड्रेस असणार आहे, त्याला पॅन कार्ड असणार आहे, कंपनी येतं आपण ही महाराष्ट्रामध्येच लिहून टाकू, इंटर इंटर इंटर. नंतर विजय अँड कंपनी, विजय अँड कंपनी, आपण जसं माल विकतो तसं घेतो सुद्धा, परचेस करतो, बरोबर आहे. मग आपण परचेस करत असेल तर आपल्याला दुसऱ्याचे पैसे देणं आहे, बरोबर आहे. म्हणून समोरचा व्यक्ती क्रेडिटर बनतो, म्हणजे धनको बनतो. म्हणून एखाद्या व्यक्तीकडून वस्तू घेतल्या असेल तर त्याला आपण जनरली सन्ड्री क्रेडिटर चूज करत असतो, म्हणजे त्याला अंडरग्रुप कोणता असेल, सन्ड्री क्रेडिटर. त्याला जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस लिहून टाकायचा आपण, बरोबर.
अशा प्रकारे आपण लेजर बनवले. एस्केप करायचं, एस्केप करायचं, एस्केप करायचं. झालं इथपर्यंत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर एंटर करायचं. म्हणजे तुम्हाला असे सुद्धा प्रश्न असतात किंवा तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा असे प्रश्न असतात की तुमच्याकडे एखादं बिल बुक देऊन टाकतात आणि म्हणतात की या एंट्री करून दाखवा. तर तुम्हाला पहिली गोष्ट कंपनी क्रिएट तिथं करण्याची गरज नाही, कारण ही कंपनी ऑलरेडी क्रिएट असते. फक्त त्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग एंट्री करणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन असते अकाउंटिंग व्हाउचर. हे पाहून घ्यायचं, अकाउंटिंग व्हाउचर्स. पहिले तुम्हाला लेजर क्रिएट करणं आहे. एखादं बिल बुक दिलं असेल तर ते पाहणं आहे की त्याचं लेजर क्रिएट करावंही लागते किंवा नाही लागत. गरज पडली तर बनवायचं, अदरवाईज अकाउंट इन्फोमध्ये जाऊन क्रिएट करायचं, नाहीतर मग अकाउंटिंग व्हाउचरमध्ये डायरेक्ट एंट्री करायची. तिथे जाऊ अकाउंटिंग व्हाउचर इंटर. आता पहिली गोष्ट, आपल्याकडे सध्या कोणत्याच प्रकारचं व्हाउचर नाही आहे, पण आपण एक अंदाजे एक व्हाउचर बनवणार आहोत. जसे की एखादी कंपनी ओपनिंग झाली तर कंपनीचा मालक काय करते, व्यवसायामध्ये काही पैसा देते, काही फर्निचर आणते, काही बिल्डिंग व्यवसायामध्ये आणते. तर अशा वेळेस त्याच्या एंट्री ह्या आपल्याला आपल्या अकाउंटिंग व्हाउचर एंट्रीमध्ये करावं लागेल. जसे एखादा कंपनीचा मालक आपला आपण पाहिला, XYZ व्यक्ती आपला कंपनीचा मालक आहे आणि त्या व्यक्तीने काय केलं आहे, आपल्या व्यवसायामध्ये 20,000 रुपयाचं म्हणजे 1 लाखाचं कॅपिटल आणलेलं आहे. त्यापैकी 50,000 कॅश आहे असं गृहीत धरू आपण. नंतर 20,000ची बिल्डिंग आहे, तशी राहत नाही कधीच, तर आपण फक्त उदाहरणासाठी इथं आपण अमाऊंटच वाढवून घेऊ. 10 लाखाची बिल्डिंग, 5 लाख कॅश आणि 5 लाखाचं फर्निचर. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला एंट्री करणं आवश्यक आहे. व्यवसायामध्ये कॅश आलेली आहे, बरोबर आहे. कॅशची एंट्री कशामध्ये करतो आपण, आपल्याला साठी या ठिकाणी पाहूच्या साईडनं कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट, जर्नल, सेल्स, क्रेडिट नोट, परचेस, डेबिट नोट, अशा प्रकारची एंट्री आहे. तर आपण हे व्यवसायामध्ये कॉन्ट्रा एंट्री ही केव्हा वापरली जाते, याला क्लिक करू आपण. अशा प्रकारची असेल, जेव्हा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो किंवा बँकेतून विड्रॉ करतो, म्हणजे बँकेचा व्यवहार, किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करतो, म्हणजे बँकेशी संदर्भातली एंट्री असेल, बँकेत डिपॉझिट करणे किंवा बँकेतून पैसा काढणे, यासाठी कॉन्ट्रा एंट्री. नंतर आहे F5. F5 म्हणजे काय, आपण दुसऱ्याला पेमेंट करत असेल, सरळ त्याचं नाव पेमेंट आहे, म्हणजे आपण कोणतीही वस्तू घेतली असेल आणि त्याचं पेमेंट करत असेल, ते किती रुपयाचं असो, पेमेंट करत आहो ना, तर F5 नावाची फंक्शन वापरायला लागेल. नंतर आहे F6 पाहून घ्यायची. F6 म्हणजे काय, रिसिप्ट. म्हणजे कोणत्याही कारणास्तव व्यवसायामध्ये पैसा येत असेल, वस्तू विकण्याचा असो, अगोदर विकलेला असेल त्याचा पैसा आज आलेला असो, किंवा आपल्याला काही अर्निंग झाली असेल त्याचा पैसा येत असो, तर त्याची एंट्री आपण F6 मध्ये करतो. ही फंक्शन की आहे. जर्नलला सोडून देऊ सध्या पुरतं. नंतर आहे आपलं F8. F8चं नाव सेल आहे. सेल म्हणजे काय, आपण एखादी वस्तू विकली असेल, ज्याला एखाद्या व्यक्तीला उधार विकली असेल, नगदी विकली असेल, त्याची एंट्री आपण काय करतो, F8 मध्ये करतो. नंतर आहे F9 म्हणजे काय, परचेस. क्रेडिट परचेस असो, कसंही असो, परचेस आहे ना, आपण गुड्स म्हणजे ज्या वस्तूची खरेदी विक्री करतो, ज्या वस्तूचा व्यवसाय करतो, त्यासाठी आपण परचेससाठी F9 ही फंक्शन की वापरतो. परंतु मशिनरी कॅशमध्ये परचेस केली त्या परचेसमध्ये घेणार का, नाही, त्याला पेमेंट घेत नाही. पण आपण गुड्स म्हणजे माल, उधार असो का अगदी असो, तो विकला परचेस केला असेल, त्यासाठी F9 फंक्शन की वापरणार. आणि डेबिट नोट म्हणजे काय, परचेस रिटर्न. आपण एखादी वस्तू परचेस केली आणि एखाद्या ती कोणत्याही कारणास्तव रिटर्न करत असेल, तर त्यासाठी आपण परचेस रिटर्न म्हणतो, त्याला डेबिट नोट म्हणतो. कधी कधी आपण काय करतो, वस्तू सेल करतो, पण सेल केल्यानंतर सुद्धा ती वस्तू कोणत्या तरी कारणाने तो व्यक्ती आपल्याला वापस आणतो, तर त्यासाठी आपण म्हणतो क्रेडिट नोट. त्यासाठी F8 नावाची ही फंक्शन की असेल. आणि या सर्वांमध्ये कुठंच जी एंट्री बसत नाही ती एंट्री असते जर्नल. अजून कोणती एंट्री मला, जसे की डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन हे काय, परचेस नसतं, सेल नसेल, काहीच नाही, कॉन्ट्रा नाही, रिसिप्ट नाही, काहीच नाही. बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल, अशा एंट्री ज्या आहेत, ट्रान्सफरच्या एंट्र्या, या ज्या एंट्री असतात त्या आपण जर्नलमध्ये करत असतो. ठीक आहे.
इथपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपण एस्केप करू आणि पुन्हा अकाउंटिंग व्हाउचर एंट्रीवर कसं यायचं ते पाहू. आणि त्यामध्ये कंपनीच्या मालकाने म्हणजे XYZ कंपनीचा जो मालक आहे त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्या एंट्र्यामध्ये करून पाहू. एस्केप एस्केप. ठीक आहे, हे आपलं गेटवे ऑफ टॅली आहे आणि यामध्ये अकाउंटिंग व्हाउचर एंट्री आहे, त्याला एंटर करू आपण. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या मालकाने म्हणजे XYZ व्यक्तीने काय केलं आहे, व्यवसायामध्ये कॅश आणलेली आहे. बरोबर आहे. आपण पहिले म्हटलं आहे कॅश कोणत्याही कारणास्तव व्यवसायामध्ये येत असेल त्यासाठी कोणती आहे, F6 म्हणजे रिसिप्ट नावाची फंक्शन मी दाबेल F6. ठीक आहे. मग आता F6 साठी एंट्री काय असते, F6 साठी आपण काय करतो, F6 ही एंट्री कशासाठी असते. आपण हे करण्याअगोदर एकदा एक स्टेप मागे जाऊ. आता